मेडिकल नॉलेज आहे म्हणजे विशाल ऍक्टिव्हिटीजचं एक आहे काबीजचं पण तुमच्याकडे औषध आलं ना तिकडून 50,55,000 गोळ्या खरेदी केल्या तिने इतरच दिले असतील पण ते ऑल ओव्हर महाराष्ट्रात गेल्या म्हणजे तुमच्याकडे पण आले असतील ना मग त्याच्यावर का गुन्हा दाखल केला इथं जर काबीजचं त्यांच्याकडे आपण हा रिपोर्ट नोंदवला काही हाफकिन रोड आणि काही पण हाफकिनचं तर बंद केलं होतं त्याच्या अगोदर तुम्ही आधीच मला नकच मी काय कुठून त्याची प्रक्रिया आपल्या बरेच वेगळं असते म्हणजे आपण त्याचं टेंडर पाठवतो आणि त्याचे जे काही डॉक्युमेंट वगैरे आहेत व्हेरिफिकेशन केलं जातं तानाजी सावंत यांच्या मंत्रालयाने जी टेंडर प्रक्रिया पारित केली आणि त्यानुसार जी बनावट औषधी खरेदी केली ती ज्या कंपनीकडून खरेदी केली त्या कंपनींना सर्टिफाईड करण्याचं काम हे अन्न औषध प्रशासन मंत्रालयाचं असतं. अन्न औषध प्रशासन मंत्रालयाचे तत्कालीन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या मंत्रालयाने कुठलंही क्रॉस चेक व्हेरीफाय न करता अशा कंपन्या अस्तित्वात आहेत की नाही हे न पाहता या कंपन्यांना सर्टिफाईड केलेलं आहे आणि त्या सर्टिफिकेशनच्या आधारावर पुढे तानाजी सावंतांनी त्याला कसलंही क्रॉस चेक न करता विशेष म्हणजे जी पारंपरिक औषध खरेदीची प्रक्रिया होती ती प्रक्रिया बाजूला ठेवून एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून अन्न औषध प्रशासन खरेदी प्राधिकरणच्या वतीने औषधी खरेदी करणं ही तानाजी सावंतांची अक्षम्य चूक आहे. त्यामुळे अंबाजोगाईमध्ये जी तक्रार आता दाखल झालेली आहे या तक्रारीमध्ये फक्त त्या कंपन्यांच्याच संबंधाने तक्रार आहे. आमची अशी मागणी असेल की FIR मध्ये फक्त औषध विक्रेत्या कंपन्याच नाही तर या कंपन्यांना सर्टिफाईड करणारे धर्मराव बाबा आत्राम आणि या कंपनीकडून टेंडर पारित करून देणारे तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत या दोघांनाही सह आरोपी केलं जावं. यासाठी आम्ही दुहेरी लढाई लढणार. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृहाच्या आत यावरती आमची लढाई चालू असेल तर गरज पडल्यास सभागृहाच्या बाहेर रस्त्यावरची लढाई सुद्धा आम्ही लढू आणि या दोनही व्यक्तींना नव्या मंत्रिमंडळात समाविष्ट केलं जाऊ नये ही सुद्धा आमची आग्रहाची मागणी असेल.